नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो होतो, कुठे चाललो आपण? जे.डी. नायडू म्युझियम येते। जे.डी. नायडू हे यांना भारताचं मिरॅकल मॅन पण म्हणतात। नवीन वर्ष सुरू झालं होतं, पहिला संडे होता, तर मग आम्ही असं प्लॅन केलं की आज कुठेतरी बाहेर जाऊया। सॅटर्डे वर्किंग होता। आज कपडे धुतलेले खूप दिवसांनी, आजकाल कपडे धुवायला किती मेहनत लागते। तर हे गाडी बघू शकता तुम्ही, गाडी ट्रेननी पार्सल केली होती। ट्रेनवाल्यांनी बरंच नुकसान केलेलं आहे आपलं। चला नेक्स्ट टाईम त्याच्याबद्दल ध्यान ठेवू आपण, गाडीचं पॅकिंग व्यवस्थित करावं लागेल। तर सगळ्यांचे काही ना काही रिझोल्युशन असतं न्यू इयरला, आपलं पण आहे। तर करू काहीतरी करू, वाईट सवयी सोडल्या आहे सगळ्या। हे नऱ्या चल रे, जायचं आहे ना। लायसन्स वगैरेची सगळी सॉफ्ट कॉपी काही धावणार ते ना। आपली गाडी MS-20 आहे तमिळनाडूमध्ये। इंग्लिशच बोलावं लागेल त्यांना, त्यांना मराठी थोडी समजणार आहे। अरे कुठे येते तर आम्ही IT पार्कमध्ये काम करतो आणि IT पार्क इथून चाललो आहे जे.डी. म्युझियमला, जिथे की भरपूर अँटिक कार्स आहेत, व्यवस्थित आहे। 15 किलोमीटरच्या आसपास आहे। तर आम्ही चाललो आहे, आता बघू कसं होतं काय होतं, शूट करू, ब्लॉग बनवू मस्त एकदम। स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आहे, आमच्यासोबत आमचा एक तमिळ मित्र पण जॉईन होतोय जे.डी. लेण्यासाठी। हाय ब्रो, वी गोट देअर द लोकेशन, वी कॅन फाइंड द प्रॉपर लोकेशन युअर हिअर, यू नो द लोकेशन, टेक फ्रेंड। आपण आलो आहे आता प्रॉपर कोइंबतूर सिटीमध्ये, ट्रॅफिक ॲज युजल। तमिळ पठ्ठ्याला सोबत घेतलं आहे आता, आम्हाला कम्युनिकेशनचं काही प्रॉब्लेम नाही होणार। तर आलो आहे आम्ही जे.डीच्या इथं, एक तमिळ पठ्ठा आहे आपल्यासोबत, नरेश सेठ आहे आमचे, शिंदे साहेब। कसं वाटतंय तुम्हाला? अरे भारी वाटतंय आम्हाला, आता 3 महिन्यापासून यायचं होतं इथं, पण आज पठ्ठ्यानं बरोबर विचारलं काकूला काय आहे कसं आहे। दिस इज माय फ्रेंड, ओके यू कॅन कॉल हिम येडदवा, यू से येडदवा। हां, येडदवा मीन्स गुड बॉय इन आवर साइड। यस, व्हाय डोंट ट्रस्ट हिम। भाऊ या पठ्ठ्यांना फक्त इंग्लिशच बोलावं लागते, यांना ना मराठी समजती ना हिंदी समजती। तर आता म्युझियमच्या बाहेर आलो आहे आम्ही। पठ्ठ्या आता बरोबर त्यांच्या लोकांना बरोबर तमिळमध्ये बोलतं, काय बोलायचं काही नाही। पठ्ठ्याचं पण यूट्यूब चॅनल आहे। तर आता आम्ही कार म्युझियमचं तिकीट काढणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे आम्हाला कार किती आवडतात, मेकॅनिकल इंजिनियर आहे ते, काय म्हणते बघ। तर अशा प्रकारचं तिकीट काही भेटलेलं आहे आपल्याला, बॅग इथे जमा करावं लागणार आहे। हे घे रे, हे तिकीट आहे, हे हातावर बांधायचं एक एक। ऑटो तिकीट हा ना। मध्ये आल्यावर जे.डी. नायडू सरांचं तुम्हाला असं काही काय म्हणते याला, हे असं काहीतरी आहे। हे काय आहे भाई वरती, हे बॉल आपोआप वरती जातो आणि आपोआप गोल गोल फिरत खाली येतो, असं काहीतरी आहे। हे आमचं तमिळ मित्र आहे, ते पण महाराष्ट्राचे पोरं तमिळनाडूमध्ये चालले जे.डी. कार म्युझियम बघायला। ब्रो यू नो ना हिज नेम? राईट साईड। ओके अक्का, राईट साईड। इथं तुम्ही ताई नाही म्हणत, इथं तुम्ही आणता अक्का, आणि माणसाला म्हणते अण्णा। अँड दिस इज अरुल अण्णा। कसं वाटते नरेश शेठ? ओके ब्रो, यू सबस्क्राईब, येस येस।
तर कार म्युझियमकडे चाललो आहे आपण, बघू शकता. तर मी पोरांना 2-2 मराठी शिव्या शिकवून. वा वा वा. द एन्शियंट व्हील इज प्रोबेबली. तर JD नायडू हे कोइंबतूर शहराच्या 30 किलोमीटर अंतरावर एका गावात राहायचे. तर ते फक्त 4थी पास होते आणि 4थी पास असूनही त्यांनी त्यांच्या नावावर सगळ्यात पहिले जे इंडियन आहे त्यांनी ते पेटेंट करून घेतलेले आहे. सगळ्यात पहिली जी बस स्टार्ट झाली, सूर्यवंशन मूवीचा जो सीन आहे तो यांनाच इन्स्पायर करून बनवलेला आहे. सगळ्यात पहिले तमिळनाडूमध्ये बस सर्व्हिस सुरू केली होती इंग्रजांकडून घेऊन. स्वतःच्या नावावर एक रेझरचं पेटेंट पण बनवलेलं आहे त्यांनी. स्टीम इंजिन इंग्रजांचे. त्यांना म्हणजे मशीन एवढी आवडत होती, त्यांनी इंग्रजांकडून एक बाईक विकत घेतली होती. बाईक पूर्ण खोलून बाईक परत जोडली होती. आता JD नायडूची जी स्टोरी आहे ती इथून या गाडीपासून सुरू झाली आहे. एका इंग्रज अधिकाऱ्याकडून त्यांनी ही गाडी घेतली होती. त्यांनी 3-4 महिने एका बेकरीमध्ये काम करून ही गाडी घेतली. ही गाडी सगळी खोलली आणि मग परत जोडली. एवढं या माणसाला गाड्यांबद्दल प्रेम होतं. मशीनही आवडत होत्या. ही पण एक गाडीच आहे, तुम्हाला सायकल वाटेल पण ही गाडीच आहे. हे कंबशन इंजिन आहे का? ही फॉर्डची गाडी आहे, फॉर्ड क्वाड्री सायकल. एकच हँडल आहे तिला. नाही रे, नाही देते, द्यायसाठी नाही. तर मध्ये येताना अक्का म्हटली की व्हिडिओ काढायला चालत नाही, तरी पण आम्ही ब्लॉग बनवणार आहे. आम्ही का ऐकणार आहे का लोकांचं. मस्त आहे गाड्या. म्हणजे तुम्ही बघू शकता एलिझाबेथ. वा 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 वा. अरे बाप, कुठं आलोय आम्ही. मेन आर सिम्पल क्रिएचर्स. तुम्ही त्यांना गाड्या दाखवा ते खुश होऊन जातात. हे काय हे कोणती गाडी? फॉर्ड आहे. फॉर्ड टी रोडस्टर 1926ची गाडी. अंधार येऊ लागला. हा दिसली. अरे वा. ही वॉल्क्सवॅगन बीटल 1,500 cc ची गाडी. अरे टायर कसं आहे फोल्ड झालेलं तिचं मागचं. ही रेस कार वाटते मला. हे पण वॉल्क्सवॅगन तुम्ही बघू शकता. समोर डिक्की आहे, मागं इंजिन आहे, ट्रान्समिशन आहे. वॉल्क्सवॅगन व्हेरियंट टाईप 3. अरे बाप. सायट्रॉन 2 CV. मी काय म्हणतो, एखादी गाडी विकायला आहे का? विकतो नाही, घ्यायची आपल्याला. ही छोटी गाडी भेटेल का? 15-20 हजार. अरे हा, आपल्या पोरांसाठी हेच लागन. उटीला टेकणार आहे ती खाली. केवढी गाडी आहे भाई. लिमोझिन आहे मध्ये बघा. मस्त पहिल्याचे लोक आयटम घेऊन मस्त आईश करते अशा गाड्यामध्ये. नरेश शेठ पण त्याच प्लॅनिंगमध्ये अशी एक गाडी घेणार. वा, ही कोणती गाडी आहे? कॅडिलॅक. कॅडिलॅक. यू कॅन सी द कॅडिलॅक. आपण तिकडून जाऊ. बऱ्याच अँटिक कार्स आहे. तर तुम्ही बघू शकता माझदा RX-Z. या गाडीमध्ये ते वेगळं इंजिन येतं काहीतरी. कडकड. व्हेरी साऊंड इज व्हेरी सुदिंग. रोटरी इंजिन. आय फॉरगेट द नेम. रोटरी इंजिन. दिस कार हॅज अ रोटरी इंजिन. कॅन सी रोटरी इंजिन माझदा RX. माहिती का गाडीत इंजिन कोणतं येतं? हा, रोटरी इंजिन. ते पाहिजे तिकडं. कडकड असती गाडी. इथं गाडीचं मॉडेल प्रेझेंट आहे. आमचा मित्र अरुल गाडी चालवणार आहे. गिअर शिफ्ट. ब्रो क्लचच आहे का पण? हा, ओके. चला पुढे गाड्या बघू. चल. कूलिंग सिस्टम. बाप. अरे कुठं आलो. व्हिडिओ कॅन टेक ना. हे बघा फियाट 600. अरे यार, या गाडीत तू ते पिक्चर पाहिलं का? ते सोनं घेऊन पळून जाते बाय प्लेयर्स.
हां ती गाडी ती ही फिएट 500. पहिले फिएटकडेच कारचं फर्स्ट टाइम द फिएट हॅज कार मार्केट ऑल दॅट. ही आहे सायट्रॉन डायन. वा वा. कुठं आले ना रे शेट तुम्ही? पिगिऑट 403. बघा पोरांना, तुम्हाला नाव माहीत नसेल अशा गाड्या बघतोय. पिगिऑट 203 मॉडल 1948. ओनली 49 HP. याच्यापेक्षा जास्त HP ट्रॅक्टर आहे आमच्याकडे, पण मग गाडी भारी. सायट्रॉन XM. वा वा. ही गाडी आहे मिस्टर LG रामामूर्ती कोयंबतूर यांची. ही आहे पिगिऑट 607 कॅलिफोर्निया. 2600 cc, म्हणजे फॉर्च्युनरचं इंजिन याच्यात. कोण म्हणे? यू कॅन सी अ फॉरेनर ऑल्सो देअर. फॉरेनरच आहे का? व्हॉट इज दिस? दिस इज बिटल. बिटल 2.0 Volkswagen जर्मन कंपनी 1948. KL नंबर प्लेट ब्रो, केरला. आणि हे बघू शकता तुम्ही, हे ओमनीच्या पहिले हे Volkswagen हे बनत होतं. हे मस्त आहे. त्याचं नाव काय आहे? VW कॉम्बी T2. इयर ऑफ प्रोडक्शन 1972 Volkswagen जर्मनी. बघू शकता ही गाडी आहे होमॅक 1.3 लिटर. सध्या गंज लागला तिला. आणि ही पण एक मस्त अँटिक गाडी आहे. हिचं नाव आहे हंसा 1100. काय मजा करत असतील लोक तेव्हा या गाड्यांना चालून. तर ही BMW बघू शकता, BMW 700. आणि ही आहे काय आहे, मेस्टर क्लासी. छान आहे. आणि हे आहे लॉयड 250. अरे यार ही गाडीचं पिक्चर, तुला तर कार्स पिक्चर माहिती आहे का? कार्स पिक्चरमध्ये पाय अशी गाडी राहते. ते पळतं, ते चोर राहतं समोरून, याचा डोर समोरून करतो. BMW बनवत होती ही गाडी. ट्रोजन. इट्स ट्रोजन. हो, यू नो द मूवी कार्स. हां, दॅट कार. आणि या गाडीचं नाव आहे मेसेर स्मिथ KR 200. मस्त छोटीशी गाडी आहे. 3 चाक आहे तिला. या गाडीला पण 3 चाक आहे. या गाडीचं नाव आहे स्कूटा कार. आणि ही तुम्ही बघू शकता, ही आहे रॉल्स रॉयस, द कार ऑफ रॉयल्टी. रॉल्स रॉयस. दोन्ही पण रॉल्स रॉयस गाड्या आहे. बघू शकता तुम्ही, ज्या जुन्या रॉल्स रॉयस, जुने लोक ज्या गाड्या घेऊन आईस करत होते, तीच ही गाडी आहे. मेन स्ट्रीट फॉर्ड. अजून पुढे बघू बरंच. बघा मर्सडीज. अजून एक मर्सडीज बेंझ. आणि अजून एक मर्सडीज SLK 230. तुला माहिती आहे का ही गाडी SLK आपल्या कोणत्या पिक्चरमध्ये यूज केलेली बॉलिवूडच्या? आठवतं का? आठव. ही आहे इलेक्ट्रिक गाडी DDR कार्बन. अरे पॉर्शे बॉक्स्टर 986. पॉर्शे बॉक्स्टर तुम्ही बघू शकता. पॉर्शा जे असेल ते. आपल्याला गाडीशी मतलब. CG छत्तीसगड. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता. अरे काय पॅकार्ड सुपर 8. अरे केवढा बैल या. अच्छा ते तसं यायचं आहे का गोल? ठीक आहे. हे बघा BMW 520i सिरीज E28. इयर ऑफ प्रोडक्शन. इंजिन 2788 cc 4 सिलेंडर. कोइंबतूरच्या आणि इथे मला काहीतरी दिसलंय असं. वाव. ए नऱ्या
इकडे तुला ही गाडी माहिती आहे का टायटॅनिक पिक्चर मध्ये हो हो ते दोघं जाऊन गप्पा गप करते ती गाडी ही हां यू नो दॅट टायटॅनिक मूवी दॅट दिस कार इज इन दॅट येस हां तीच गाडी आहे लेट केवढा आहे पुढचा अंदाज होऊन जाईल एवढा मोठा टायटॅनिक भाई आपल्याला तिकट साईडच्या गाड्या बाकी वन मोर फ्लोअर आर देअर ओके विल गो देअर तर हे बघू शकता तुम्ही शेवरोलेटचा बैल डॉक्टर सी आर सुब्रमण्यमची गाडी आहे शेवरोलेट इंडिपेंडन्स नाव आहे गाडीचं एक पाखरू उडताना दिसेल तुम्हाला कितीची आहे 1931 1947 माणूस पण गाडीसारखाच असेल भाऊ बैल काय गाडी आहे ओल्ड मोबाईल डायनॅमिक 60 वेट किती आहे गाड्यांचं किती जड वाटते ती या गाड्या हे आहे ओल्ड मोबाईल डेल्टा वा 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 फॉरेनरची पोरगी फॉरेनर पॅकॅट सुपर ओके यू कॅन गो फॉरेनरची मम्मी स्टे बेकार प्रेसिडेंट क्लासिक V8 सुपरचार्ज इंजिन आहे गाडीचं V8 गाडी त्या काळाची काय पॉवर जनरेट करत असेल ती काय आवाज असेल तिचा बाई टॉप स्पीड तर 65 माईल परच हवर आहे पण ताकद आहे गाडीत एक्झॉस्ट कॅडिलॅक सेव्हिले एस टीची 1993 ची गाडी आहे ही ती गाडी का ते 1990 स्कॅम मधली हां 1992चा स्कॅम आहे गाडी 1993 ला आलेली ना अरे ती गाडी हीच तीच वाटते मला कॅडिलॅकच ती पण आणि हे लिमोजिन जसं की आपण पहिले बघितलं तुम्ही बघू शकता ॲज युजल आपल्या फोनचं स्टोरेज भरलेलं आहे पीके ब्लाइंडरची गाडी आहे हीच घेतली होती त्यांनी शूटसाठी इथं बघू शकता तुम्ही इथं हे फिरवल्यावर ही गाडी चालू व्हायची भाई नारायला हे फिरवायला अगर ते फिरवल्यावर बघू शकता परत इकडं ही त्यावेळेची आर्टिका लोक पंढरपूरला जायचे आर्टिका करून RN6 अँड दिस इज होलसेल 8 सिरीज कोणची हीच आहे हे काय अरे हे काय भाई तेव्हाच्या माफिया लोकांची गाडी वाटती हां आता लोक नाही वापरतात स्कॉर्पिओ तेव्हाची माफिया लोकांची गाडी फॉरेनर लोक आम्हाला काही सोडतच नाही ऑस्टिन 10 कॅम्ब्रिज है ना भाई इकडच्या लोकांना त्याच्यामुळेच गाड्यांचा नाद एवढा ऑस्टिन 8 फर्स्ट फ्लोअरला आलो आहे जिथं फक्त इंडियन कार्स आहे हीच ती पहिली बस आहे जी जी.डी. नायडू सरांनी चालू केली होती पोलाची पासून इथं असेल कुठेतरी ही पहिली बस सगळ्या फर्स्ट फ्लोअरला ज्या सगळ्या इंडियन कार्स आहेत त्या ठेवलेल्या यांनी बघू शकता तुम्ही टोयोटा पजेरो आपल्या टाटाच्या गाड्या डंपर ॲज युजल माझ्या फोनचा स्पेस संपला आहे आणि आता ब्लॉग इथेच संपवावं लागणार आहे आणि जी पहिली बस होती तिला वूड गॅसपासून चालत होती फ्रॉम वेअर टू वेअर ब्रो पळणी टू उडुमलाई आणि या सगळ्या इंडियन कार्स आहेत बघू शकता ही गाडी जी.डी. नायडू सर चालवत असायची नंतर त्यांनी या गाडीच्या जोरावर 280 गाड्या घेतल्या होत्या आणि ज्या पुढं तामिळनाडूमध्ये ट्रान्सपोर्टचं काम करत होत्या हे सगळ्या तर एवढ्या सगळ्या गाड्या आहे ह्या आपल्या इंडियन गाड्या आहे असं म्हणताय आपल्याला काही माहीत नाही अजून
ही अँबॅसेडर तर माहिती, ही आपले इंडियन कार्स. हां, अँबॅसेडर्स लोक लग्नाला भाड्याने घेऊन जायचे गाड्या. तर आजचा ब्लॉग इथेच सांगतो. थँक्यू.